नमस्कार, मी डॉक्टर उदय निरुडकर. रोकठोकवर आपलं स्वागत. राज्य सरकारच्या डान्स बार बंदीच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली आणि त्यामुळे राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला. अर्थात डान्स बारला परवानगी मिळवताना काही अटी पाळाव्या लागणार आहेत. डान्स बारमुळे अश्लीलता पसरणार नाही, महिलांची प्रतिष्ठा राखली जाईल याची काळजी डान्स बार मालकांना घ्यावी लागणार आहे. आता काय असतील ते ठरवण्याचा अधिकार मात्र पोलिसांना म्हणजे पर्यायानं सरकारला असेल. डान्स बारवर बंदी घालण्याचा ध्यास घेतलेले माजी गृहमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आर पाटील आज दुर्दैवानं आपल्यात नाहीत. पण डान्स बारवर बंदी घालताना सगळ्या राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला सारत आर पाटील यांना विधिमंडळात एकमुखी पाठिंबा दिला होता. आता डान्स बार बंदीच्या या कायद्याला स्थगिती मिळालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्नांची चर्चा करणं महत्त्वाचं असणार आहे. डान्स बार बंदीचा कायदा आणताना दिसलेली राजकीय इच्छाशक्ती सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडताना कमी तर पडली नाही ना. कलेला प्रोत्साहन कुठल्या कलागुणांना पोषक असतात. शास्त्रीय संगीतात आपल्याकडे पतियाळा घराणं प्रसिद्ध आहे, पण डान्स बारमध्ये मात्र पतियाळा पेक प्रसिद्ध असतात. डान्स बार कलेला प्रोत्साहन देतात असा दावा डान्स बार मालक करतात. मग डान्स बार मालक आपल्या घरातल्या मुलींना IT इंजिनियर किंवा डॉक्टर असं काही वकील होण्याच्या ऐवजी बारगर्लचा व्यवसाय करायला का प्रोत्साहन करत नाहीत. डान्स बारमुळे समाजात गुन्हेगारी वाढते, स्त्रियांवरचे अत्याचार वाढतात असं बंदी घालताना सांगण्यात आलं होतं. मग बंदीच्या काळात काय चित्र दिसलं? गुन्हेगारी कमी झाली का? स्त्रियांवरचे अत्याचार कमी झाले का? डान्स बार बंदी उठवल्याबद्दल बारबाला आणि डान्स बार मालक यांच्यात आनंदाचं वातावरण असलं ते अनेक कुटुंबांमधील महिलांच्या पोटात मात्र आज भीतीचा गोळा उठलाय. पुन्हा ते दिवस येणार की का अशी त्यांना भीती दिसतेय. सर्वोच्च न्यायालयानं डान्स बार बंदीच्या कायद्याला स्थगिती दिली म्हणजे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आपलं सरकार कमी पडलं का? कायद्याच्या चौकटीत राहून अश्लीलता रोखणं शक्य आहे का? डान्स बार पुन्हा सुरू झाले तर याचे सामाजिक परिणाम काय होणार आहेत यासारख्या असंख्य प्रश्नांची चर्चा करूया छमछमसाठी अच्छे दिन या रोखठोक कार्यक्रमात. छमछमसाठी अच्छे दिन पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. डान्स बारची छमछम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. महाराष्ट्रातल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये पुन्हा एकदा रात्रीचा खेळ नव्या जोशात रंगणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा नवा आदेश. दिवंगत माजी गृहमंत्री आर पाटील यांनी 2005 साली सर्वप्रथम डान्स बारवर बंदी घातली. मात्र आधी हायकोर्टानं आणि 2013 मध्ये सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली. 2014 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यात सुधारणा करून राज्य सरकारनं पुन्हा एकदा डान्स बारवर बंदी लागू केली. डान्स बार असोसिएशननं त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टानं कायद्याला स्थगिती देऊन सरकारला जोर का झटका दिला. मात्र डान्स बारमधल्या नाचामुळं अश्लीलता पसरणार नाही, महिलांची प्रतिष्ठा राखली जाईल हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची असेल असंही कोर्टानं स्पष्ट केलं. हा निर्णय महाराष्ट्र सरकारसाठी चपराक मानली जाते. कोर्टात बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका होतीये. तर डान्स बार बंदीच्या भूमिकेवर सरकार अजूनही ठाम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निकाल दिला आणि डान्स बारवरची बंदी या ठिकाणी काढण्यात आली आणि अंतरिम या ठिकाणी स्टे देण्यात आला, हे नक्कीच या फडणवीस सरकारचं अपयश आहे. आजही राज्य सरकारचं मत असंच आहे की अशा प्रकारचे जे काही डान्स बार या ठिकाणी चालतात त्याच्यातनं ज्या काही प्रवृत्ती आपण मागच्या काळामध्ये बघितल्या होत्या त्या प्रवृत्ती वाढू नये याकरता अशा प्रकारची बंदी असावी. बार मालकांनी आणि बार बालांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय. चीफ मिनिस्टर साहेब असे म्हणत आहे, दुसरे असे म्हणत आहे, सगळी पॉलिटिकल पार्टी एक झालेली आहे की आम्ही मुंबईमध्ये डान्स बार चालू होऊन देणार नाही. जी सगळ्यांची असे असेल तर आम्ही काय करू शकतात? म्हणजे एकच हत्यार आहे, सरकारने हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचे कंप्लायन्स नाही केले तर आम्हाला सुप्रीम कोर्ट नंतर जायला लागेल कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी. एकतर हे अपेक्षित होतं, कारण की हा कायदाच मुळात घटनाबाह्य आहे आणि ज्याला आपण डिस्क्रिमिनेटरी म्हणतो अशा प्रकारचा आहे आणि त्यामुळे ह्याला विरोध आम्ही करतच होतो. गेले 10 वर्ष आम्ही विरोध करतोय. खुशी आहे, समाधान आहे.
गेल्या 10 वर्षांपासून डान्स बार बंदीचा हा डिस्को दांडिया सुरू आहे. डान्स बार पुन्हा सुरू झाल्यास खरंच सामाजिक आरोग्य धोक्यात येईल का? गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या घटना वाढतील का? आणि डान्स बार मधील अश्लीलतेवर नजर ठेवण्याच्या नावाखाली पोलिसांच्या हप्तेखोरीला मोकळं रान मिळेल का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. छमछमसाठी अच्छे दिन या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आपल्याबरोबर आहेत. उदयजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर आहेत भाई जगताप, काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप आहेत. तर विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि प्रवक्ते आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आपल्या आयुष्याची ऐन उमेदीची वर्ष डान्स बारवर बंदी घालण्याकरता एक स्वतःचं नैतिक कर्तव्य म्हणून खर्ची घातली, त्या दिवंगत आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील सांगलीहून आज या कार्यक्रमात विशेष निमंत्रित आहेत. पहिला प्रश्न जो आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो म्हणजे सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडलं का? सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडलं का? या प्रश्नाची चर्चा करण्या अगोदर सर्वप्रथम ज्या आर आबांनी यासाठी प्रचंड संघर्ष दिला, सर्व पक्षामध्ये एकमत करून आणलं, त्याचबरोबर हा खटला जातीनं उभा राहील, योग्य ती बाजू मांडली जाईल अशी कळकळ दाखवली, त्या आबांच्या कन्या स्मिता पाटील बहुधा अशा प्रकारच्या डिस्कशन प्रोग्राममध्ये पहिल्यांदाच आज त्या येत असतील. स्मिता, पहिली प्रतिक्रिया काय होती? आमच्या सर्व पत्रकारांना आज हा जेव्हा निकाल आला, त्यावेळेला अंतरिम निकाल आला, त्यावेळेला साधारणतः आबांची आठवण आली. आज तुमच्यावरही वेगळी काही गोष्ट असू शकत नाही असं मला वाटतं. आपली पहिली प्रतिक्रिया काय? पुन्हा छमछम चालू व्हायची चिन्ह दिसत आहेत. नक्कीच आज आबांची आठवण आली आणि ही अतिशय दुर्दैवी गोष्ट म्हणावं लागेल की आज डान्स बार परत सुरू झाला. खरं तर ही जी भूमिका आबा घेत होते तेव्हा ह्याच्या पाठीमागं खूप वेगळं कारण होतं. नवी मुंबईमध्ये एक मुलगा डान्स बारमध्ये त्याला जात होता आणि तिथं पैसे कमी पडल्यामुळं त्यानं आईचा मर्डर केला आणि तिथून पैसे घेऊन त्यानं परत डान्स बारमध्ये तो गेला, दागिने विकले आणि परत तो पोलिसांना येऊन सरेंडर झाला. खरं तर हे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कुठंतरी समाजाचं अधपतन होतंय, कुठंतरी तरुण पिढी जी वाईट मार्गाला लागलेली आहे ती वाईट मार्गापासून त्यांना अलिप्त करणं खरं तर गरजेचं आहे आणि त्या हेतूनं आबा आर पाटील साहेबांनी हा ठोस निर्णय घेतलेला होता. बरोबर आहे, परंतु आज जो कोर्टाचा निकाल आला, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, त्यांनी मात्र एक प्रकारे तुमच्यासारख्या अनेकांची किंवा आमच्यासारख्या अनेकांची निराशा देखील केलेली आहे. जेव्हा हा निर्णयाला आव्हान देण्यात आलं, त्यावेळेला निर्णय घेण्यात आला, तेव्हा मधु चव्हाण आघाडीचं सरकार होतं. नंतर जेव्हा प्रकरण न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, तेव्हा राजवट बदलली आणि युतीचं सरकार आलं. विधिमंडळामध्ये या गोष्टीच्या बाजूनी, बंदीच्या बाजूनी सर्व पक्ष एकत्र झालेले होते. कुठेतरी राज्य सरकार आत्ताचं सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला कमी पडलं? अजिबात कमी पडलं नाही. धनंजय मुंडेने काय उचलली जीभनी लावली टाळ्याला, असे अनेक कायदे सरकार ज्यावेळेला करतं त्यावेळेला आता माझ्यापेक्षा जास्त या ठिकाणी कायदेतज्ञ बसले, त्याच्यावर अधिक प्रकाश टाकतील. काही वेळेला सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्याही न्यायालयामध्ये आलेला खटला किंवा कुठलीही गोष्ट निर्णयासाठी येते त्यावेळेला कायद्याच्या चौकटीत घटना असेल, संबंधित विषयासंबंधीचे कायदे असेल, त्याचं काटेकोरपणे त्या ठिकाणी पालन करून दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद होतो आणि एक जरी शब्द इकडे तिकडे झाला तरी त्याला अनुसरून न्याय दिला जातो. तिथे भावनेला त्या ठिकाणी प्राधान्य कमी दिलं जातं. आणि मला असं वाटतंय की आता मला असं वाटतंय नवाब मलिक यांनी सुद्धा आरोप केला होता की यांना डान्स बारचे बारवाले भेटले का. बस एक आबांनी इतका चांगला कायदा काढला. महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे, आम्ही मतभेद करतो, आम्ही विरोधासाठी विरोध करतो, परंतु ज्यावेळेला समाजाला उत्थानाकडे नेणारा, समाज जीवन सुरळीत करणारा एखादा कायदा ज्यावेळेला असतो तेव्हा सगळं. मधु चव्हाण, आज आपण कमी का पडलो? मग मला आता निर्णय अजून आलेला नाहीये, निर्णयाला स्थगिती मिळेल, पूर्ण निर्णय त्या ठिकाणी दिलेला नाहीये. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आघाडी सरकार असताना सुद्धा एक वेळेला त्या ठिकाणी विरोधात निर्णय गेला होता, तेव्हा डान्स बारवाले जाऊन भेटले होते का? प्रत्येक वेळेला सरकार कमी पडलं, सरकार कमी पडलं, काही पडलेलं नाही. आपण याच्यावर भाईंची प्रतिक्रिया घेऊया. भाई, काय वाटतं, राजकीय इच्छाशक्ती कमी पडली, डावपेचात कमी पडलो, का या दोन्हीत आम्ही कमी पडलो?
मुळात खरं तर कुठल्याही न्यायालयाने एखादा निर्णय दिला तर त्याच्या विरोधात खरं तर आम्ही बोलू नये अशी एक आपली एक हे आहे संकेत आहे आणि तो आपण पाळतो. परंतु मी असं म्हणेन की हा निर्णय तसा दुर्दैवी आणि थोडासा धक्का देणारा आहे, निराशाजनक. काय कमी पडलं? मी खरं सांगू का, मला त्या छोट्या राजकारणात जायचंच नाही मुळी. कारण मधू चव्हाण जे म्हणतात आहेत, असंच मधू चव्हाण आणि त्यांचे सहकारी हायकोर्टातनं जेव्हा हे झालं होतं तेव्हा असंच म्हणत होते. म्हणून ते आपण त्या लुटूपुटीच्या ह्याच्यात जाऊया नाही. आपण महत्वाचा, आबांच्या मुलीने पहिली वेळ आली परंतु तिने गाभ्याला हात घातला. अगदी परफेक्ट. तिने गाभ्याला हात घातला. आणि हे सगळं करण्याचं कारण काय? आज समाजाच्या समोर इतर आव्हानं तर आहेतच, परंतु आज ज्या पद्धतीने जे अधपतन होत चाललंय आणि ज्या पद्धतीने तिने एक उदाहरण सांगितलं, मी तुम्हाला 100 उदाहरणं सांगेन, कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे होतो. आजचे मुख्यमंत्री स्वतः त्या ह्याच्यामध्ये त्यांचं भाषण आहे, सगळ्यांचं आहे. आणि त्यामुळे याच्याकडे राजकारणाच्या बाहेर जाऊन विचार करणं आवश्यक आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आपल्याला स्वागतच करावं लागेल किंवा त्याचं आपल्याला पालनच करावं लागेल. आपण सगळे राज्य सरकारची इच्छाशक्ती कमी पडली असं म्हणत नाही. याला एक मला थोडंसं ह्याच्यात सुधारणा करावं लागेल. ते कदाचित राजकीय वाटेल पण ते राजकीय नाही, हे मी अगदी मनापासून सुरुवातीला सांगतो. कारण हायकोर्टामध्ये जेव्हा विरोधामध्ये गेलं त्याच्यानंतर आपली पावलं जी आहेत ही खऱ्या अर्थाने त्याचा पूर्ण अभ्यास करून जे काय लॅकुनाज होते ते लॅकुनाज ऍड्रेस करून आपल्याला आपली बाजू मांडता आली असती असं माझा आजही समज आहे. आणि म्हणून ह्याचं सरकार म्हणून हे करत असताना मी LNJDला, लॉ अँड ज्युडिशरीचं जे आमचं जे डिपार्टमेंट आहे ते कुठचंही सरकार असू द्या, आज आमचे तिथे हे बसलेले असतात, अटॉर्नी जनरल बसलेले असतात, या सगळ्यांनी कसल्या याचा अभ्यास केला? कारण याच्यामध्ये ऑब्झर्वेशन जे आलेले आहेत हायकोर्टाने फार डिटेलमध्ये गेलेले आहेत. ते अगदी आपल्या घटनेच्या 14व्या कलमापासून 19व्या कलमापासून याच्या सगळ्याचे उल्लेख त्यांनी केलेले आहेत. आणि त्याने काही यांचे रेफरन्स सुद्धा दिलेले आहेत काही केसेसचे. आणि म्हणून हे जेव्हा तिथे बसलेल्या न्यायाधीश महाराजांना जेव्हा त्यांच्या समोर येतं, त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली येतं आणि आमच्या LNJDच्या ऑब्झर्वेशन खाली येत नाही, म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटतं. मी ह्या मताचा आहे, कुठलाही सरकार असेल, कुठल्याही राज्याचा प्रमुख असेल, त्याने हा सगळा अभ्यास करावा आणि त्याने कायदा आणावा किंवा एखाद्या मंत्र्याने कायदा आणा असं कोणालाही अभिप्रेत राहणार नाही. तरी सुद्धा मला असं वाटतं की सरकारने ज्या वेळेला दुसऱ्या वेळेला, कारण त्याच्यानंतर परत 13ला सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या विरोधात निर्णय गेला होता, मग अतिशय सावधगिरी पाळणं आवश्यक होतं आणि सावधगिरीने पुढे जाणं आवश्यक होतं. हे मला मुद्दा मिळतं सांगा. मला आठवतंय या विषयावर जेव्हा आपण मागे चर्चा केलेली होती तेव्हा आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं होतं आणि हे बोलताना तुम्ही अत्यंत भावविक झाला होता की याच्यामुळे समाजाची किती अधोगती होते आणि किती केसेस, तुम्ही दोघेही होतात, मला त्याचं आठवण आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की विरोधी पक्षाचं काम एखाद्या शॅडो कॅबिनेट सारखं असतं. अशा प्रकारची जेव्हा अत्यंत संवेदनशील गोष्ट सुप्रीम कोर्टात मांडली जात असते तेव्हा त्यावर जेवढं सरकारचं लक्ष आहे की मला त्यापेक्षा जास्त ते विरोधी पक्षांचं लक्ष असावं लागतं की सरकार कुठे याच्यात कमी पडत नाही ना. कारण इथे विरोधासाठी विरोध वगैरे हा मुद्दा नाही आहे, परंतु याच्यामध्ये काही प्रचंड मोठी समाज विघात करायची शक्ती या सगळ्या याच्यामध्ये आहे. कुठेतरी विरोधी पक्ष म्हणून देखील आपण कमी पडलो का की आपण याच्यावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवायला पाहिजे होतं, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटवर दबाव आणायला पाहिजे होता, सरकारला जाब विचारला पाहिजे होता. कुठेतरी कमी पडला विरोधी पक्षही, कारण तुमच्या पक्षासाठी विशेषतः हा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा होता. नाही, निश्चितच मला ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की RR पाटलांचा जो विषय निघाला तो RR पाटलांनी याच्यासाठी खूप मेहनत केली होती आणि अनेक जणांनी याच्यातनं विरोध केला होता RR पाटलांना की असले निर्णय कसे घेत आहेत. तेव्हा आम्ही समाजात एक संबंध वातावरण निर्माण केलं होतं, कारण ज्या मध्यम वर्गाच्या मुलं आणि मध्यम वर्गातल्या महिलांचे पती या बारमध्ये जाऊन त्यांचे पैसे उडवत होते त्यावेळेस ते अत्यंत, म्हणजे आम्ही प्रत्येक लोकल ट्रेनच्या स्टेशनवर जाऊन महिलांच्या सह्या, महिला स्वतःहून ट्रेन सोडून तिथे सह्या करून सांगत होत्या की हे बार बंद झालेच पाहिजे. म्हणजे हा विषय इतका महत्वाचा महिलांना वाटत होता. आणि असा विषय डिस्क्रिमिनेशनच्या मुद्द्यावरती, म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये जर चालू शकतात तर इतर ठिकाणी का नाही,
तर असा मुद्दा हा सुटू नये म्हणून आम्ही 2013 मध्ये 14 मध्ये सुद्धा आर पाटलांना आम्ही भेटून हे सांगितलं होतं आणि आबांनी सांगितलं होतं की आपण पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपले मुद्दे मांडणार आहोत आणि तसं काही झालं तरी सरकारच्या हातात, महाराष्ट्र सरकारच्या हातात पुष्कळ काही आहे. अशा प्रकारे निर्णय जर दिला गेला तरी आपण पुन्हा एकदा त्याचं हे करू शकतो आणि त्या दृष्टीने आमचं सरकार पूर्ण प्रयत्नशील होतं. आमचा पाठपुरावा कुठेही कमी पडलेला नाहीये. परंतु मला असं वाटतं, खेदाने सांगावं असं वाटतं की सीएम साहेबांना गृह खातं सांभाळता येत नाही, कदाचित त्यांचं त्या खात्याकडे व्यवस्थित लक्ष नाही आहे असं सुद्धा मला रागाने म्हणावंसं वाटतंय. कारण नागपूरला जे झालं ते आपण बघतोय, आज जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तो आपण बघतोय, आज महाराष्ट्र सरकार विद्याताई, आपण गृह खात्याची चर्चा वेगळी करूया वर्षपूर्तीच्या निमित्तानं. जेव्हा मी हा कार्यक्रम करीन गृह खात्यावरचा तेव्हा तुम्हाला बोलून, परंतु विरोधी तितकंच लक्ष असायला हवं होतं. नाही, आमचं लक्ष असणार म्हणजे काय, आमचं लक्ष आता उद्या आम्ही चाललोय त्यांच्याकडे, कारण ही इंट्रीम ऑर्डर आहे, अजून फायनल ऑर्डर यायची आहे. आता तरी काहीतरी करा म्हणून आम्ही सांगणार आहे. आता आम्ही जरी त्यांच्याकडे जाऊन बसलो असं आहे की आपला तो प्रश्न महत्वाचा आहे आणि तो या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे की विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं जातं का. सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे. जेव्हा एक अतिशय अशा गोष्टींवर तरी घ्यायला हवं. त्याचं कारण असं, एक साधं उदाहरण आहे. एक कमिटी कोर्टाच्या सांगण्यावरना याचे जे सचिव आहेत होमचे, त्यांच्या चेअरमॅनशिप खाली त्याच्यात आहारचे लोक आहेत, बाकीचे सगळे लोक आहेत, अशी एक कमिटी झाली आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या त्या न्यायाधीशांनी त्याचा उल्लेख केलाय की त्यांच्या रेकमेंडेशनचा विचार केला गेला ना, असं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या सायटेशनमध्ये आहे किंवा त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये, सायटेशनमध्ये ना ऑब्झर्वेशनमध्ये आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या एवढ्या महत्वाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या दृष्टीने झालेला आपला जो पराभव होता याच्यामध्ये हायकोर्टामध्ये, मला असं वाटतं की सरकारने कमिटी बनवायला हवी होती आणि त्याच्यामध्ये मग आमचा रोल येतो. तुम्ही जे म्हणताय ना की विरोधी पक्ष नेते, याच्यामध्ये आमचा रोलच नाही याच्यामध्ये, आम्हाला कधी बोलवलंच घेतलं. मला काय म्हणायचंय की ज्या वेळेला 13 साली किंवा 14 साली ज्या वेळेला पुन्हा हायकोर्टाने काही मुद्द्यांवर चपराक मारली, असं म्हणून चपराक तुम्ही नेमली त्रुटी दाखवलं नाही, मुद्दा तो म्हणत, तेव्हा तो मुद्दा नाही म्हणायचा. हे म्हणाले विरोधी पक्षांनी घ्यायचं होतं. त्यावेळेला संपूर्ण लॉ अँड ज्युडिशरीच्या लोकांना विश्वासात घेऊन सभागृहामध्ये एखादा कायदा करायचा असेल त्यावेळेला सगळे सहभागी होत असतात. इथे सुप्रीम कोर्टाच्या त्या तथाकथित त्यावेळेच्या निर्णयाच्या विरोधामध्ये गेल्यानंतर पूर्वीच्या शासनाने अपील केलं होतं, पूर्वीच्या शासनाने. त्यामुळे आता मी म्हणू का की पूर्वीच्या ह्याच्यात भाईने पहिला मुद्दा बरोबर मांडला की लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटमध्ये आपण कायदेशीर त्यांनी जो प्रश्न केला त्याच्यावर माझं उत्तर होतं की आपल्यासोबत उदय वारुंजीकर, त्यामुळे न्यायालयीन लढाई अवघड होती हे तर उघडच होतं. परंतु या न्यायालयीन लढाईमध्ये कायदेशीर डावपेच लढण्यामध्ये, आपली बाजू मांडण्यामध्ये आज या क्षणाला सरकार कमी पडलंय का. आणि दुसरा त्याला उपप्रश्न असा आहे, सरकारसमोर आता कोणता कायदेशीर उपाय आहे. पहिल्या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर हो. कमी पडलं. 3-4 त्याची कारणं सांगतो. एक लढाई 2013 मध्ये संपली, ज्या वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार हरलं. पक्षीय नाही म्हणत आहे, महाराष्ट्राचं सरकार. ऍब्सोल्युटली. आमच्याकडचा कायदा, आमच्या विधिमंडळात पारित झालेला कायदा हा माननीय सर्वोच्च न्यायालयानं अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे तो घटनाबाह्य आहे असं त्याने सांगितलं. याला उपाय म्हणून आपण दुरुस्ती केली. परत दुरुस्ती आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी चर्चा करून ती पार पाडली. पारित झाला तो कायदा, दुरुस्ती झाली. ती दुरुस्ती चॅलेंज होणार याचं 100% प्रत्येकाच्या मनामध्ये होतच. आणि हे आत्ता नाही झालेलं, हे 2014 सालातलं आहे. ही जी रिट पिटिशन जी आज ज्याची ऑर्डर आपण चर्चा करतोय ही आत्ताची नाहीये. म्हणजे काल परवा येऊन तुम्हाला पेपर दिले आणि उद्याच्याला बाजू मांडा असं नाही. हे 2014 सालातलं दाखल झालेलं मॅटर आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर कोण कोण युक्तिवादासाठी हजर झालं होतं यांची नावं सांगतो मी आपल्याला. कपिल सिब्बल आणि जयंत भूषण या नावाचे 2 सिनियर ऍडव्होकेट हे या सगळ्या बारवाल्यांच्या बाजूने उभे होते. ऍडव्होकेट ऍक्ट नावाच्या कायद्यामध्ये उच्च न्यायालयाने काही वकिलांना सिनियर ऍडव्होकेट म्हणून एक दर्जा द्यायचा असतो. ते दर्जा असणारे वकील हे फेस लॉ चांगले असणारे वकील म्हणून समजले जातात. म्हणजे ज्यांच्या शब्द न्यायमूर्ती महोदय जरा काळजीपूर्वक ऐकतात अशा प्रकारचा समज आहे. म्हणजे
या सगळ्या बारवाल्यांच्या बाजूनी एक नाही दोन सिनियर ऍडव्होकेट आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तुषार मेहरा या नावाचे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल होते. हे महाराष्ट्रातले आहेत का? नाही. हे सिनियर ऍडव्होकेट का? नाही. हे एकुलते एक वकील हे बाजू मांडायला होते. मला माहित नाही या व्यक्तींचे जे मेहरा साहेब आहेत त्यांचे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून नेमणूक हे निश्चितच त्यांचं योगदान चांगलं असणार आहे, त्यांचा क्रेडेन्शियल चांगली असणार आहेत, परंतु ते सिनियर ऍडव्होकेटच्या तोडीस तोड नाही अशा प्रकारचं त्यांच्या बाबत आदर ठेवून मी नक्की सांगू शकतो. नंबर 2, यांना मदत करायला महाराष्ट्राच्या सरकारनं दिल्लीमध्ये नेमलेले नवीन जे आपले मुख्य सरकारी वकील आहेत त्यांचं नाव आहे निशांत काटनेश्वरकर. हे वकील साहेब होते. मी त्यांना ओळखतो, माझी त्यांची ओळख आहे, मी त्यांना भेटलेलो देखील आहे याच्यापूर्वी. अतिशय चांगलं काम करणारा वकील आहे. पण मला असं वाटतं की आज 2014च्या प्रकरणामध्ये 2015 सालापर्यंत आपण सिनियर वकील जर का या प्रकरणामध्ये नेमू शकलेलं नसू तर मात्र हे चुकीचं ठरू शकेल. म्हणून मग मला असं वाटतं की आपण कमी पडलो का? आता काय विचारलेला दुसरा प्रश्न, कायदेशीर आता काय करणं शक्य? अब आता आलेल्या सगळ्या पाहुण्यांनी सांगितलं की हा अंतरिम आदेश आहे. या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की दिवाळीच्या आधी 5 नोव्हेंबर 2015ला, नंतर नाही, दिवाळीच्या आधी 5 नोव्हेंबर 2015ला म्हणजे आजपासून अवघे 3 आठवडे आपण पकडूया. अवघ्या 3 आठवड्यानंतर हे प्रकरण अंतिम सुनावणीला दुपारी 2 वाजता फिक्स करण्यात आलेलं आहे. त्यामुळं एक जे घड्याळ असतं त्या घड्याळाची टिकटिक चालू झालेली आहे. आपल्याला जर आपल्या सरकारनं केलेला जर कायदा योग्य आहे असं जर दाखवायचं असेल तर काम करण्यासाठी अवघ्या 3 आठवड्याचा वेळ मॅक्झिमम आपल्याकडे आहे. 5 नोव्हेंबरची सुनावणी पुढे जाता कामा नये. आपण आपल्या सरकारनं केलेला जो कायदा आहे तो योग्य आहे अयोग्य आहे या संदर्भातलं योग्य प्रकारे युक्तिवाद माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर झाला पाहिजे असं महाराष्ट्रातला एक जबाबदार नागरिक आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला वाटतं. एक प्रकारे ह्या कायद्याला पारित केल्यानंतर त्याला जो आव्हान देण्यात आलं त्या आव्हानाची आपण हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हा खटला उभा राहिला तेव्हा आपण सक्षम वकील देऊ शकलो नाही, आपली बाजू समर्थपणे मांडू शकलो नाही. तरी देखील अजूनही वेळ गेलेली नाही. ती वेळ आपल्यापर्यंत फक्त 5 नोव्हेंबरची आहे. एक प्रकारे राज्य सरकारच्या न्याय खात्याचा हा हलगर्जीपणा आहे का? तर होय असं त्याचं स्पष्ट उत्तर आहे. कारण समोर काँग्रेसचे नेते असलेले कपिल सिबल बार बालांची आणि बार मालकांची बाजू मांडत होते. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. या सगळ्याची चर्चा आपण चालू ठेवणार का ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय छमछमसाठी अच्छे दिन. चमचमसाठी अच्छे दिन या विषयावर आपण चर्चा करतोय. या भागामधला जो आपण मुद्दा चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आहे, आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, कायद्याच्या चौकटीत राहून अश्लीलता रोखणं शक्य आहे का? कायद्याच्या चौकटीत राहून अश्लीलता रोखणं शक्य आहे का? आपण थेट जाऊया उदय वारुंजीकर यांच्याकडे. उदय वारुंजीकर, डान्स बार बंद करताना अगदी जो प्रमुख मुद्दा होता तो त्यातल्या अश्लीलतेचा होता, त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेचा होता. आता ही अश्लीलता रोखायची जबाबदारी पोलिसांची आहे. खरोखरच महिलांची प्रतिष्ठा रोखली जाईल असं पाहण्या इतपत आपले पोलीस सक्षम आहेत का? कायद्याच्या चौकटीत राहून अश्लीलता कशी रोखणार? अश्लीलता आणि बिभत्सपणा ह्या 2 संकल्पना आपल्याकडे कायद्यामध्ये वारंवार आढळतात. परंतु या दोन्हीमध्ये जी डिस्टिंग्विशिंग लाईन आहे, जी सीमारेषा आहे, ती बऱ्यापैकी धुसर आहे. आणि झालंय काय की आपल्याकडे 1860 सालामधला भारतीय दंडविधान कायदा आला. 1960 नाही, 1860. आणि त्यावेळेस असणारा जो अश्लीलतेची जी संकल्पना होती त्याच्या आधारावरती आलेली जी निकालपत्र आहेत ती आणि आत्ताचा जो काही समाज आहे या समाजाची जी काही एकूण सामाजिक भूमिका आहे, धारणा आहे, याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आज आपल्याकडे फार सोपं उदाहरण देतो की साधारणतः एक 40 वर्षापूर्वी 2 फुलं किंवा 2 पक्षी एकमेकांमध्ये चोचीत चोच घालतायत म्हटल्यानंतर संदेश पुरेसा व्हायचा. आज आपल्याकडे बघितल्यानंतर आजच्या समाजामध्ये असं दिसतं की याच्यापेक्षा काही कितीतरी पावलं आपला समाज पुढे निघून गेला. मग आता प्रश्न शिल्लक असा राहतो की अश्लीलता रोखण्यासाठीचा आपला कायदा हा कालबाह्य ठरतोय का? बिभत्सता आणि अश्लीलता या 2 शब्दांमधला जो काही फरक आहे तो अजून सुस्पष्ट करण्यासाठी काही बदल करणं शक्य आहे का? याचं उत्तर हो असं आहे. अवघड आहे पण हो आहे. अवघड आहे पण हो आहे. मधु चव्हाण,
डान्स बारना पोलीस संरक्षण देतात. अनेक बारमध्ये पोलिसांचे हप्ते असतात, त्याहीपेक्षा त्यांची भागीदारी असते. इतकंच काय तर आता डान्स बार पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यातले जे जाचक नियम आहेत त्या जाचक नियमांच्या अंमलबजावणी करता हप्तेखोरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू होईल आणि ज्या एरियामध्ये असे डान्स बार होतील तिथल्या पोस्टिंगसाठी हाणामाऱ्या सुरू होतील. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. दुसरी गोष्ट, आता सुप्रीम कोर्टाने आता जसं भाई मगाशी म्हणाल तसं मलाही म्हणावं लागतं की माननीय न्यायालयाने, ते सुद्धा सर्वोच्च न्यायालय, त्याच्यावर भाष्य करताना विचार करावा लागेल. त्यांनी असं म्हटलं की पोलिसांनी बघावं अश्लीलता, म्हणजे प्रत्येक बारमध्ये एक सब इन्स्पेक्टरनी 4 कॉन्स्टेबल ठेवावे लागतील की तिथे नाचणारी कसे अवभाव करते म्हणून. सगळेजण पुढे येतील. तिथे उलट अनेक डान्स बार, आपण अतिशय बरोबर म्हणालात, अनेक डान्स बार एक पिकअप स्पॉट असतात. तिथे त्या ठिकाणी वेश्या व्यवसायाला कळत न कळत त्या ठिकाणी प्रोत्साहन सुद्धा दिलं जातं. आणि मला असं म्हणायचं की आता हे सगळे समर्थन करताय, मला अतिशय वाईट वाटतंय की काळे नावाच्या आमच्या भगिनी आहेत, त्या अतिशय म्हणजे माझ्या मुलीच्याच वयाच्या असेल ती कदाचित, त्या सांगतात की त्यांची बाजू घ्यायला पाहिजे. त्यांना कळत नाही की स्त्रीत्वाचा तिथे अपमान होतं. अनेक तिथे स्त्रिया अगतिकता म्हणून जात असतात, कौटुंबिक गरज म्हणून जात असतात. आपल्या मुलीबाळींना, आपल्या घरातल्या मुलींना त्या ठिकाणी लोकांना पाठवत नाहीत. मी एकदा माझ्या नातेवाईकाकडे गेलो होतो, त्याचा त्या ठिकाणी बार आहे. त्याला विचारलं, एवढ्या अंधारनी मुली तुम्ही का ठेवता इथे सर्व्हिसला दारू? त्यामुळे मुलींकडे बघून लोक जास्त दारू पितात. मी स्पष्टपणे सांगितलं होतं, तुझ्या मुलीला ठेवशील का? म्हणजे समाजामध्ये सुप्रीम कोर्टाने काय अट घातली आहे मला काय कळत नाही. त्यांच्यावर आदर ठेव की केंद्र अशा स्वरूपाची एक भूमिका सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये मांडली गेली. डान्स बारमध्ये नेमकं कोणत्या कलेला प्रोत्साहन मिळतं? डान्स बार ही समाजाची गरज आहे, चैन आहे, विकृती आहे का कलेला प्रोत्साहन देण्याचं केंद्र आहे? नाही, याच्याकडे येण्यापूर्वी आपण मागच्या सेगमेंटमध्ये जाता जाता आपण एक, मी असं म्हणेन गमतीने एक वाक्य म्हणून गेलात की कपिल सिब्बल हे काँग्रेसचे नेते असताना सुद्धा त्यांनी डान्स बार बालांची हे केली. ते वकील पहिले आहेत. बरोबर आहे, मी तेवढंच फक्त उल्लेख केलाय. तेवढंच मी उल्लेख करतोय. मी तेवढंच त्याचं कारण असं, जेठमलानी बॉम्बस्फोटवाल्यांची सुद्धा पैरवी केली होती, जो त्यांचा अधिकार आहे, जो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे याच्यावर फारसं हे होऊ नये. दुसरं आपण एक म्हणताना आणखीन एक असं म्हणालात की या बाबतीमध्ये विद्याताई जेव्हा काय बोलत होत्या त्यावेळेला की समाजाची ही गरज आहे, कायदे बदलण्याची गरज आहे, ही वस्तुस्थिती आहे. वारुण जुईकर पण ते म्हणाले. परंतु सुप्रीम कोर्टाने ज्या काही ऑब्झर्वेशन्स हे केलेले आहेत त्याच्या आधारावर आपण बोलतोय. आपण आता म्हणालात की डान्सच्या बाबतीमध्ये ही कुठची संस्कृती आहे? आमचाही हाच प्रश्न होता. जर समजा डान्स करणं हा माझा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, हा माझा घटनात्मक अधिकार आहे, करमणुकीचं केंद्र आहे का? पण या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून 5 वर्ष जवळजवळ त्याच्यावर पूर्ण अभ्यास करून ही गोष्ट आपण त्या वर्षाताई काळेंचं म्हणलं तर आपण त्या होत्या चर्चेला आपण जेव्हा इथे होतो तेव्हा 75,000 मुलींच्या रोजगाराचा प्रश्न असा त्यांनी तो भावनिक प्रश्न मांडला होता, ज्याचा उल्लेख सुप्रीम कोर्टाने केलाय. माझा प्रश्न असा आहे की या बाबतीमध्ये जसं आपण आता सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये म्हणालो की मला माझा रोजगार मिळवण्यासाठी हे करावं लागेल का, तर त्याचं उत्तर कुणालाही, कुठच्याही फॅमिली माणसाला ते नाही म्हणता येईल. परंतु आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये या विशेषतः या पंथामध्ये असणाऱ्या सुद्धा काही महिला आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्याचे जे प्रतिनिधी आहेत हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून एकच गोष्ट सांगेन की या डान्स बारमध्ये कुठच्या डान्स प्रकाराचं हे संस्कृतीला प्रोत्साहन मिळतं हे मला कधी माहित नाही. किंवा अशा चुकीच्या जर काय संकल्पना असतील तर बदलत्या सामाजिक याच्यामध्ये त्याचा ऱ्हास होईल. मनजीत सिंग अब्राल आहेत. मनजीत सिंग अब्राल हे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. मनजीत सिंग, यू मस्ट बी अ व्हेरी हॅपी मॅन. आज तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. काय वाटतं आपल्याला? महाराष्ट्रात बारला अच्छे दिन आले तर? देखिए, सिर्फ मेरे लिए नहीं है जी, मेरे अकेले की बात नहीं है. यहाँ मास जो इतनी बड़ी संख्या में बेरोजगार लड़कियां हो गई थी, दूसरे एम्प्लॉयज भी बेरोजगार हो गए थे और बिजनेस टोटल स्मैश हो गया था और जो मुंबई की जो नाइट लाइफ थी वो खत्म हो गई थी, ये उसका मुद्दा था. और
अनकॉन्स्टिट्यूशनल था, जिस हिसाब से आज सुप्रीम कोर्ट ने उसको खारिज कर दिया है। मैं ये कहता हूं ये बहुत सुप्रीम कोर्ट का जस्टिस हुआ है, बहुत अच्छी बात है कि इस तरह से जिन लोगों को बेरोजगार करके, वो लड़कियों को मजबूर करके प्रोस्टिट्यूशन में धकल दिया गया था, उनको ऐसा व्यवसाय उनका छीन के, और आज वो फिर से अपनी लाइफ रिस्टोर कर पाएंगे। इसके लिए मैं सुप्रीम कोर्ट का बहुत धन्यवाद करता हूं। बिलकुल मनजित सिंग, आपल्या बरोबर ज्यांनी याकरता अत्यंत आयुष्याचे एक ध्येय म्हणून लढा दिला अशा आर दिवंगत नेते आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील आहेत, त्यांना या विषयावर आपलं मत व्यक्त करायचंय. स्मिता जी, आता जे मुद्दा मांडला गेला व्यवसायाचा, 75,000 महिलांचा व्यवसायाचा मुद्दा जो मांडला गेला, पण या भूमिकेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की जरी 75,000 महिलांचा मुद्दा जरी उपस्थित असला तरी सुद्धा लाखो घरं यामुळे बर्बाद होत आहेत, त्याविषयी ठोस भूमिका घेतली पाहिजे. आणि खरं तर मगाशी चव्हाण सरांनी सांगितलं की 2000 हा निर्णय लगेच झालेला नाहीये. 2014 पासून या निर्णयावरती चर्चा चालू होती, न्यायालयात विषयी मत मांडलं जात होतं. पण शेतकरी विषयी मागच्या सरकारनं काय केलं, डान्सबार विषयी मागच्या सरकारनं काय केलं, हे वारंवार काढत बसण्यापेक्षा आत्ताचं हे सरकार काय करणार आहे आणि याच्यावरती कशा पद्धतीनं भूमिका घेणार आहे हे अत्यंत गरजेचं आहे. पॉइंट बाय टेकर. आपल्या विद्या चव्हाण आहेत, विद्या चव्हाण, मनजित सिंग पण आपल्या बरोबर आलेले आहेत. हे जे डान्स बार आहेत, ही रोजगाराची केंद्र आहेत का? ही कलेला प्रोत्साहन देण्याची केंद्र आहेत का? ही समाजाची गरज आहे का? ही समाजाची चैन आहे का? ही समाजाची विकृती आहे? काय वाटतं आपल्याला? नाही, ही समाजाची चैन आहे, विकृती आहे. जे काय म्हणाल ते सगळं बरोबर आहे. फक्त मला एकच सांगायचं, मनजित सिंगांनी सुद्धा स्वतःचा धंदा हा बंद केलेला आहे आणि इथे महिलांना रोजगार मिळतो, तर महिलांना इथे रोजगार मिळत नाहीये. महिलांना इथे म्हणजे पिळवणूक होते त्यांची, आणि अत्यंत लहान वयातील मुली 12, 13, 14, 15 वर्षाचे ज्या नाबालिग आहेत अशा मुलींना इथे नाचवलं जातं. आता 10 वर्षापूर्वी ज्या तिथे बारमध्ये नाचत होतं त्या मुलींना आता इथे कोणी विचारणार सुद्धा नाही, अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे इथे जी अश्लीलता आहे, इथे तुम्ही मगाशी विचारलं कला आहे का, तर इथे काहीही कला वगैरे नाहीये. तर इथे सुद्धा मनजित सिंग जे म्हणाले की त्या मुली वाईट धंद्याला लागल्या, तर या बारमध्ये सुद्धा वेश्या व्यवसाय अनेक ठिकाणी चालतो. आणि ज्या पोलिसांवर जबाबदारी, अनेक माध्यमांमध्ये मी बघितलंय की पोलीस सुद्धा स्वतः या बारमध्ये मुलींबरोबर नाचताना आम्ही बघितलेले आहेत. तेव्हा त्या पोलिसांवरती आम्ही काय विश्वास ठेवणार आहोत आणि कशा प्रकारे? तर आता आम्हाला सरकारलाच विनंती करायची आहे की काहीही करा. जसं ऍडव्होकेट वरुणजीकर म्हणाले की 3 आठवडे आपल्याला दिलेले आहेत, तर या 3 आठवड्यामध्ये कशा प्रकारे आणि ह्या कायद्याला आपण पुन्हा बंदीमध्ये राखू शकू, याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जर सरकारने केले तरच आम्ही, आता उद्याच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहोत आणि तिथे ठाण बांधून बसणार आहोत की हे तुम्ही काय करताय आणि हे लवकरात लवकर. ऍब्सोल्युटली. मनजित सिंग जी, मनजित सिंग, याच्यामुळे रोजगार मिळतो. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं रोजगार. ये बोलना चाहूंगा. देखिए मनजित सिंग, एक मिनिट माझा प्रश्न ऐकून घ्या. महाराष्ट्रातला हा व्यवसाय म्हणजे रोजगार पुरवणारा, महिलांना रोजगार पुरवणारा सर्वात मोठा आहे. आपण कलेचा फार मोठा तिकडे कला जतन करत असता, हे पण मी मान्य करतो. आपल्याकडे शास्त्रीय संगीतामध्ये पतियाळा घराणं असतं, तुमच्यामुळे तिकडे डान्स बारमध्ये पतियाळा पेक पॉप्युलर झाले, तेही आपण क्षणभर मान्य करूया. मला फक्त एवढंच सांगा, तुमच्या आमच्यासारख्या घरातल्या मुलींनी IT इंजिनियर व्हायचं, वारुंजेकरांसारखं वकील व्हायचं, भाईंसारखं कामगार नेते व्हायचं का त्यांनी डान्स बारमध्ये छमछम करत नाचायचं? तुमच्या आजूबाजूच्या, तुमच्या नातेवाईकांच्या कोणाच्या घरातल्या मुलीला असं नाचवाल का? आणि त्याच्यावर लोकांनी पैसे उडवलेले तुम्हाला चालणार आहेत? ऐको, देखिए, सुनिए, जो भी डांस बार में, देखिए दुनिया में वैरायटी ऑफ वर्क्स है, ठीक है. आपने मेरे कहा कि मेरे परिवार में या किसी के परिवार में कि लड़की डांस करेगी क्या, तो कैसा लगेगा? जो डांसर इस प्रोफेशन में आई है वो डांसर दूसरे कोई उनके अंदर स्किल नहीं है, और ये परंपरागत चलता है. ये ऐसा नहीं कि आज ही शुरू हुआ था. ये कम से कम मुझे लगता है कि शायद हिंदुस्तान आजाद हुआ रहेगा तो भी लोग करते होंगे. और दूसरी बात मैं आपको एक बोलता हूं कि अभी सभी मान्यवर से मैं ये कहना चाहूंगा कि आपको ध्यान होगा कि 10 साल पहले जब भी बैन को लाया गया पैनल के ऊपर, तो उसमें मुंबई को एग्जम्प्टेड था, मुंबई उसके अंदर नहीं था. सबको याद होना चाहिए, मुंबई उसके अंदर नहीं था. मुंबई को छोड़ के बैन लागू किया गया और उस तरह से अध्यादेश पास भी हुआ.
उसके दौरान जब भी मंजीत सिंह सेठी ने कुछ इस तरह की स्टेटमेंट दी जिसमें गुस्से में आके एक ही शख्स जो नाराज हुए आर.आर. पाटिल के बारे में उन्होंने कुछ बोल दिया होगा, जिस वजह से दोबारा ये जो मुंबई को ऐड किया गया, तो क्या अगर मंजीत सिंह की सेठी की सिर्फ आवाज की वजह से मुंबई की मॉरलिटी चेंज हो गई? क्योंकि एक मिनट मंजीत सिंह, इसके ऊपर भाई जगताप उत्तर देंगे। भाई जगताप। नहीं मंजीत सिंह जी, मैं आपको इस बात का जवाब दूं। सबसे पहले आप जो कह रहे हैं ये बात बिल्कुल सही है, लेकिन उसको कानून का ये एक आधार ऐसा है जो जिस आधार पे ये उसको एग्जम्पशन दिया गया 31A में और 31B में जो बदलाव आया, जो स्मिता ने शुरुआत में कहा था, उसने सिर्फ इसका जिक्र नहीं किया, उसका ये एडवांटेज था। और जिस मंजीत सिंह सेठी की आप बात कर रहे, क्या वक्तव्य किया था आपको पता है कि आर.आर. पाटिल के परिवार को, किसी भी राज्यकर्ता के परिवार को हम घूमने नहीं देंगे। इस तरह की जो एक ये थी हिम्मत जो उन्होंने की थी, उसके खिलाफ सारा समाज जागृत हुआ था। ये आप ध्यान में रखिएगा। तो ये मत समझिएगा ये अनकॉन्स्टिट्यूशनल जो सुप्रीम कोर्ट ने ये किया है वो इसी मुद्दे पे किया है, क्योंकि 31A में और 31B में जो डिफरेंसेस है उसको लेके किया। ये टेक्निकल मुद्दा है, इससे आप ये नहीं कह सकते कि ये अनकॉन्स्टिट्यूशनल हुआ इसलिए इस चीज को हम बढ़ावा दें, आप नहीं कह सकते। मंजीत सिंह अपन चर्चा ऑर्डर तो सुप्रीम कोर्ट ने दिया नहीं। सुप्रीम कोर्ट ने कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डर दिया है। मैं ये कहना चाह रहा हूं कि आप मॉरलिटी की बात कर रहे हैं, तो एक मंजीत सिंह सेठी की वजह से आप सारी इंडस्ट्री को वो मतलब मंजीत सिंह सेठी अगर ना बोलते, अगर वो ना बोलते तो सब मंजीत सिंह जी आपण आप भी बोलते तो भी यही होता। कायद्याचं मत काय सांगाल? मंजीत सिंह सेठी यांच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आलेला होता आणि त्याचे तो हक्कभंग प्रस्ताव त्यांनी जे काही वक्तव्य केलेले होतं त्याच्या संदर्भातला होता। ते वक्तव्य आणि हा निकाल याचा संबंध नाही। राज्यघटनेच्या तत्वांनुसार निकालपत्र आलं, त्या निकालपत्रामध्ये महाराष्ट्र सरकारने केलेली कायद्यातली दुरुस्ती बरोबर आहे का चुकीची आहे याचा निर्णय आला। अख्ख्या निकालपत्रामध्ये कुठेही या हक्कभंग प्रस्ताव आणि 1 दिवसाची त्यांना झालेली शिक्षा याचा उल्लेख नाही। ऍब्सोल्युटली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या स्थगितीच्या आदेशामध्ये देखील याचा कुठेही उल्लेख नाही। त्यामुळे असं जर कोणी करत असेल की आता त्याच्यामुळे मंजीत सिंग सेठी यांना क्लीन चिट मिळाली, तर याचा अर्थ हा चुकीचा लागतो। आपण चर्चा पुढे नेऊया। पुढचा जो मुद्दा आपण चर्चेला घेणार तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो म्हणजे डान्स बार जर पुन्हा सुरू झाले तर त्याचे सामाजिक परिणाम काय होणार आहेत। डान्स बार जर सुरू झाले तर त्याचे सामाजिक परिणाम काय होणार आहेत? मंजीत सिंग, तुमच्याकडे तो मंजीत सिंग, डान्स बार मध्ये सर्वाधिक शोषण करना ठीक नाही आहे ना। एक मिनिट मंजीत सिंग आपण उत्तर द्या, जरूर उत्तर द्या, आपला भरपूर वेळ देईन मी। पण डान्स बार मध्ये सर्वात शोषित जो वर्ग असतो ज्याचा उल्लेख आता विद्यार्थ्यांनी केला, तो उल्लेख म्हणजे तिथल्या बारबाला असतात, त्यांचा सर्व प्रकारचा म्हणजे मालकही शोषण करतात, ग्राहकही शोषण करतात। बारबालांचं आयुष्य याच्यामुळे उद्ध्वस्त होत नाही, हा एक प्रचंड मोठा सामाजिक परिणाम नाही? त्यांना केवळ काही दुसरं स्किल नाही म्हणून त्यांना अशा प्रकारच्या व्यवसायात ढकलणं हा सामाजिक परिणाम नाहीये, दुष्परिणाम नाहीये? काय वाटतं आपल्याला? मैं ये बोलता हूं, अगर 70,000 की डांसरों की असेसमेंट किसी ने भी की है, मुझे ये बताइए उस 70,000 में से क्या 7 डांस बारों ने डांसरों ने किसी मालिक के खिलाफ या किसी कस्टमर के खिलाफ शोषण का या इस तरह का इल्जाम लगाया क्या? ऐसा कैसे कर सकते हैं? तो बाहर से रह के दूर से देख के असेसमेंट करना किसी चीज को गलत असेस करना ये गलत है। इसको अगर कहीं थोड़ी बहुत भी कोई गलती कोई करता होगा या फ्रेम में नहीं चलता होगा उसको रेगुलेट कीजिए ना। मैं आपको बता दूं, बाहर से इसके पहले बहुत सारे डांस बार के ऊपर जो कार्रवाई हुई उसमें जो पकड़ी गई लड़कियां, उन्होंने यह आरोप किया हुआ है, ये मैं बता दूं आपको। और आपको क्लीन चिट नहीं मिलती। मैं आगे जाके ये कह रहा हूं, अगर उनकी रोजी रोटी का सवाल है तो उनके ऊपर तो दौलत ज्यादा होती है, जो पैसे उड़ाए जाते हैं वो पैसे तो आप बार बाला को नहीं देते, वो पैसे तो आप लोग रख लेते हैं। तो ये जरिया आपने बनाया है कमाई का, और ये अनफॉर्चुनेटली ये कहना पड़ रहा है क्योंकि ये समाज की बात है, इसलिए कह रहा हूं। आप असेसमेंट का अच्छा ठीक है। एक मिनट मंजीत भाई, मैं आपसे एक बात ये पूछता हूं, मुझे ये बताइए, आप
जी बोलिए। मुझे एक इम्पोर्टेंट सवाल पूछने दीजिए सबसे। बिल्कुल। मुझे ये बताइए कि डांस बार के ऊपर सब मालिकों पे आप इल्जाम लगाते हैं, मुझे ये बताइए कि सारी की सारी पॉलिटिकल पार्टियों के लोग, क्या कारपोरेटर से लेके एमएलए एमपी और वो डांस बारों में जाते हैं कि नहीं जाते हैं? इस चीज का मुझे सवाल का जवाब दीजिए। मैंने वो जाते होंगे, त्याचे ओनर असतील, तुमचे भाईबंद असतील, तुमच्यात पार्टनर असतील, म्हणून त्यांचा गुन्हा कमी होत नाही. बिलकुल. मला तुम्ही सांगा, या व्यवसायातले मालक आणि या व्यवसायातले ग्राहक, तिथे नाचणाऱ्या मुली आहेत, त्यांच्याकडे काय आपली मुलगी, आपली भगिनी, आपली आई, आपली आत्या, आपली मावशी किंवा असं कोणतरी म्हणून बघतात का? असं म्हणून पैसे उडवतात का? विद्याताई हे म्हणतात की कोणत्याही प्रकारचं शोषण होत नाही. आज आपण सगळ्या सामाजिक, आपलं राजकीय पद सोडून द्या, पण आपण सामाजिक चळवळीतनं आलात. मला तुम्ही सांगा, याच्यात शोषण होत नाहीये? प्रचंड शोषण होतं विद्याताई. बिलकुल नाहीये. इथे मुलींचं शोषण होतं आणि मी मगाशी जो मुद्दा म्हणला तो अत्यंत महत्वाचा आहे. अल्पवयीन मुलींना इथे घेतलं जातं, म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या मुलींना इथे नाचवलं जातं. ज्या मुलींना आपण काय करतोय हे सुद्धा माहिती नाहीये, जे कळत नाहीये, त्यांच्या शरीराचं इथे ज्या प्रकारे नाच आणि गाणी चालतात आणि हे सांगतायत की बार मालक काही, अरे त्यांच्याकडे मोठे मोठे गुंड असतात. या मुली काय बोलणार? एक तर या अल्पवयीन आहेत, यांना काही माहिती नाहीये, कशाचा अनुभव नाहीये आणि अशा वेळेस या मुलींना नाचवायचं, त्यांच्या जीवावर पैसा कमवायचा आणि त्या पैशावरती या मंजीत सिंह, आप जरा चुप बैठिए, आप क्या करते हैं उसके बारे में हमको अच्छी तरह से मालूम है. और 70-75 हजार मुली नव्हत्या, हे जे आकडे जे सांगतात, बीच में मत बोलिए, मंजीत जी त्यांना बोलून द्या. मंजीत जी त्यांचा बोलून द्या. लड़कियों को नचाते हैं और पैसा कमाते हैं, उनको वहाँ बहुत ही बुरी तरह से उनका इस्तेमाल किया जाता है और बाद में वो लड़कियों को बाद में कोई नहीं देखता है, उनको गंदी आदतें लगाने का काम करते हैं, उनको शरीर विक्रय करने के लिए भी मजबूर किया जाता है. कई जगह पैसा कमाने के लिए ये बार ओनर्स जो है इस तरह से लड़कियों को नचाने का काम करते हैं. और डिस्क्रिमिनेशन का मुद्दा जो 5 स्टार होटल का है, तो मैं कहती हूँ कि ऐसे 5 स्टार होटल को भी अगर आप बंदी लाते हैं तो ये सरकार ने लानी चाहिए. डिस्क्रिमिनेशन का मुद्दा होगा तो, लेकिन यहाँ पर महिलाओं का, छोटी लड़कियों का शोषण होता है और ये पण चर्चेची वेळेची मर्यादा आहे. हो जाएंगे. उदय वारुंजीकर, पुढचा मार्ग काय? 2013च्या निकालपत्रामध्ये एका परिच्छेदमध्ये, परिच्छेद नंबर पाहिला असेल तर तो पण आपल्या प्रेक्षकांना मी सांगू शकेन. परिच्छेदामध्ये उल्लेख आहे की ही सुमारे 75,000 अशा प्रकारच्या या महिला त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळं आकडा हा कुठंतरी इमॅजिनरी आकडा असा नाहीये. सेठी मंजीत सिंग जे म्हणतात तो आकडा हा शपथपत्रामध्ये आलेला आहे. प्रश्न असा उरतो, 2013ला सेटबॅक मिळालाय किंवा त्याला एकूण आपल्याला माघार घ्यावी लागली असं कळल्यानंतर 2014ची दुरुस्ती करताना आणि आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आपण बाजू मांडायला पाहिजे होती. हरकत नाही, तुम्ही म्हणताय ना 75, आम्ही त्याच्या बाबतीत वाद घालत नाही. या 75,000 लोकांच्या पुनर्वसनाची आम्ही काहीतरी व्यवस्था करतो. याचा अर्थ काय असू शकतो? आपल्याकडे रेड लाईट एरियामधून, थोडासा मुद्दा अजून स्पष्ट करतो, रेड लाईट एरियामधून ज्या रेस्क्यू केलेल्या ज्या मुली असतात, म्हणजे शरीर विक्रय करणाऱ्या मुलींना अशीच बळजबरी होत असते, त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्याकरताची स्वतंत्र व्यवस्था आहे की त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी नेमलेली होती. मी स्वतः त्या कमिटीचा सदस्य होतो. अनेक ठिकाणी गाठीभेटी घेतल्यानंतर, चर्चा केल्यानंतर, त्यांचे प्रश्न विचारल्यानंतर आम्ही यांचा पुनर्वसन प्रोग्राम कसा असावा अशा प्रकारचा माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे रिपोर्ट केला होता. जर माननीय सर्वोच्च न्यायालय जर म्हणतं की या 75,000 मुलींच्या एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे, मग सरकारने करायला पाहिजे, आता करावं, जेणेकरून माननीय उच्च न्यायालय, आपण या सगळ्यावर मधुबाईंचं मत घेणार आहोत. परंतु कार्यक्रमात स्मिता, तुम्हाला बोलायचं होतं. स्मिता, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हा एक व्यवसाय, आहे आणि अश्लीलतेचं तिथं कुठलंही प्रदर्शन केलं जात नाही. पण मला सांगायचं आहे की हा व्यवसाय कसा असू शकेल, जे व्यवसायाचा हा फक्त मुद्दा मांडला जातोय. आपला भारत हा संस्कृती प्रधान देश म्हणून ओळखला जातोय आणि त्या भारतामध्ये डान्स ही कला असू शकते, पण जो डान्स ज्या ठिकाणी केला जातो तो प्लेस हा बार आहे. त्या बारमध्ये हे अश्लीलता प्रकारानं डान्स पिढीला वेगळ्या वर्णावरती आणून ठेवायचा प्रयत्न केला जातो. इथं कलेला बंदी नाहीये, इथं कला जिथं सादर केली जाते त्याला बंदी आहे. बरोबर आहे, क्या बात आहे. घेतलं पाहिजे.
I think Smita, you should start your practice at the earliest at the High Court. I'm sure you will make a very good lawyer at the Supreme Court also. मधुभाई, तुमच्या सरकारनं केलेलं गुफप आता सगळ्यांसमोर आलेलं आहे. तुमच्या सरकारकडून मला अशी हमी हवी आहे, त्या शासनाचे त्या पक्षाचे आपण प्रतिनिधी आहात. उदय वारुंजेकरांनी स्पष्टपणे सांगितलंय की ही अक्षम्य चूक आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना आता विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. मला असं वाटतंय की त्या सांगायला होईल तुम्ही, कारण सरकारकडनं ती अपेक्षा सरकारकडनंच आहे. कारण जसं म्हणाल 3 आठवड्याचा वेळ आहे. अजूनही आपण त्या ठिकाणी सिनियर वकील ज्यांची अशा प्रकारची करू शकतो. आपण राजकीय हेतुआरोप करत राहू, ते ठेवून द्या. परंतु हा जो एक मोठा एक प्रकारचा सेटबॅक जो आलेला आहे, जो आपल्या पवित्र सभागृहाने घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यावर जो प्रश्नचिन्ह झालंय, त्यामुळे आपण करायला पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांची विनंती आहे माझी. अतिशय ठामपणे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याही वेळेला आर पाटील यांनी सभागृहामध्ये सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतर आता ज्याचा उल्लेख केला भाईनी की माननीय फडणवीस साहेब, माननीय त्या ठिकाणी असलेले खडसे साहेब, या सगळ्यांनी एकमुखाने मांडणी मांडली. आता विद्याताईंनी किंवा भाईनी किंवा वाळुंजकरांनी जे त्या ठिकाणी विचार व्यक्त केले, या सगळ्याचे लुफोल शोधले जातील, त्यातल्या त्रुटी शोधल्या जातील. अतिशय कठोरपणे ज्याला फेस व्हॅल्यू आहे किंवा फेस लॉ ज्याला आपण म्हणतो कायद्यामध्ये, असे चांगले वकील दिले जातील आणि त्यांना विचारलं जाईल मनजित सारख्यांना जो खोटा आकडा देत आहेत 75,000 आम्हाला त्या ठिकाणी नावं द्या आणि त्या ठिकाणी मग त्यांचं योग्य ते पुनर्वसन आम्ही करू. त्यामुळे हा कायदा अतिशय कठोर, पण सरकारची तयारी असेल त्यांनी यादी द्यावी. प्रेक्षक, खरं तर डान्स बार असावेत की नसावेत हा मुद्दा कायद्यापेक्षा नैतिकतेचा जास्त आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून डान्स बारमध्ये मांडलं जातं हे देखील आता उघड झालेलं आहे. डान्स बार बंद करण्याचा कायदा करण्याची वेळ आली, कारण डान्स बारच्या व्यसनानं एक पिढीच बरबाद झाल्याचं समोर आलं होतं. गल्लोगल्ली राजरोसपणे चालणारे डान्स बार बंद झाल्यामुळं निदान एक पिढी काही प्रमाणात तरी वाचली हे देखील सत्य आहे. डान्स बार बंद झाले तेव्हा लहान असलेली पिढी आता यौवनात आली आहे. तारुण्याचं सळसळतं रक्त त्यांच्यात उसळी मारू लागलंय. आता पुन्हा डान्स बार सुरू झाले तर या पिढीचे पाय डान्स बारच्या तालावर थिरकायला वेळ लागणार नाही. एक पिढी बर्बाद होण्याची ती सुरुवात असेल. डान्स बार सुरू होणं म्हणजे काही जणांसाठी अच्छे दिन ठरतीलही, पण अनेक कुटुंबांसाठी ते बुरे दिन असल्याचीच धोक्याची घंटा असणार आहे. डान्स बार ही काय आपली गरज आहे, चैन आहे किंवा विकृती आहे याचा निर्णय शेवटी ज्याचा त्याने घ्यायचा आहे. पण मनजितजी, यापुढे डान्स बार जर चालू झालेच तर तिथे गाण्याच्या ऐवजी कधीतरी रोखोक देखील लावत चला, म्हणजे आम्हाला पिणाऱ्यांबरोबर आणि नाचणाऱ्यांच्या समोर आमचे विचार तरी मांडता येतील. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.